तर आपण साऊथ इंडियन स्टाईल आणि इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पा याच्यासोबत चविष्ट अशी गोड आंबट अशी चटणी बघणार आहोत, व्हाईट चटणी बघणार आहोत। साऊथ इंडियन इडली डोशासोबत आपल्याला जी मिळते तशीच सेम चटणी घरच्या घरी आपण आणि एकदम साध्या पद्धतीने कशी बनवायची, चला तर ते बघूया आपण। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा, हे ओलं नारळ आहे आणि ह्या चटणीसाठी ओलं नारळच घेणं खूप गरजेचं आहे, कारण ओल्या नारळामुळं ही चटणीला एक वेगळी चव येते। हवं तर तुम्ही या नारळाची पाठीचा भाग काढून घेऊ शकता। तर मी याच्यात ओलं नारळ आणि शेंगदाणे भाजून चांगले त्याचं साल काढून घेतलेले आहे, 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। तुम्ही शेंगदाण्याऐवजी याच्यात डाळवही घालू शकता आणि नारळाचे असे बारीक असे काप करून घ्यायचे। तुम्हाला जिथपर्यंत चटणी हवी आहे तितकं घ्यायचं। तर हे बघा मी एवढं घेतलेलं आहे आणि ही चटणी तुम्ही इडली डोशासोबत एकदम छान अशी लागते। तर त्यासाठी आता आपण मिक्सरला हे सर्व साहित्य टाकून घेणार आहोत आणि मिक्सरला चांगलं बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्याची। तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण काय काय ॲड करणार आहोत ह्या चटणीसाठी ते बघून घ्या, कारण की ह्या स्टेजला जे ॲड करणार आहोत त्याच्यामुळेच त्या चटणीची चांगली चव वाढणार आहे। तर मी याच्यात 2 चमचे फ्रेश दही टाकलेलं आहे, दही बिलकुल आंबट नाही। 2 चमचे, मोठ्या चमच्यानं 2 चमचे असं मी दही ॲड केलेलं आहे त्याच्यात। दह्यामुळं चटणीची चव एकदम झकास असे होते आणि थोडी साखर, कारण गोड आंबट आणि तिखट मेंटेन होण्यासाठी साखर आपण त्याच्यात टाकायलाच हवं ना। आता चांगलं बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं, थोडं पाणी ॲड करायचं आणि परत याला बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आणि काही वेळ न लागता जर तुम्ही इडली करत असेल, सांबार नसेल बनवलं तर अशी चटणी बनवली तर इडलीसोबत एकदम छान लागते। तर आपण आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे असं तेल पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं पॅनमध्ये गरम होऊ द्यायचं आणि या फोडणीला दुसरं काहीच टाकायचं नाही आणि त्यामुळे आपण व्हाईट चटणी बनवणार आहोत। तुम्हाला जर फोडणी द्यायची असेल तरच द्यायची, नाही तर हरकत नाही, व्हाईटच ठेवायची। 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे, मोहरी चांगली तडतडून द्यायची। नंतरच आपल्याला बाकीचं साहित्य याच्यात ॲड करायचं आहे। दुसरं हळद वगैरे बिलकुल काही ॲड करायचं नाही, चटणीची टेस्ट याच्यामुळं छान लागते। आणि मोहरी चांगली तडतडून दिली की आपण याच्यात बेडगी मिरची, मी 2 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि त्या 2 बेडगी मिरची आपल्याला चांगल्या फ्राय होऊन द्यायच्या अशा। काही वेळ न लागता ही चटणी अशी लवकर फास्ट झटपट होते, गोड आंबट तिखट अशा चवीची चटणी तयार होते। हे बघा मी अशी फाईन पेस्ट करून घेतली ना। आता जी फोडणी आपण तयार केलेली होती ती फोडणी आपल्याला ह्या चटणीमध्ये अशा पद्धतीने ॲड करायची आहे। चटणी बघू शकता किती व्हाईट असा कलर आलेला आहे आणि चव एकदम झक्कास आहे। तर ही अशी याच्यात फोडणी आपल्याला ॲड करून घ्यायची आहे। बेडगी मिरचीमुळे चटणीला एक वेगळीच चव येते आणि नुसती मोहरी टाकलेली, हवं तर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही टाकू शकता, पण तुम्ही असंच ॲड केली नुसती बेडगी मिरची आणि मोहऱ्या तर चटणी अजून चविष्ट होते। तर ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, मेदूवडा कशासोबतही खाऊ शकता, इव्हन पोळीसोबतही खाऊ शकता। इतकी चवीला जबरदस्त लागते, पण वाटताना मात्र ते दही आणि साखर घालायला बिलकुल विसरू नका, त्यामुळंच ह्या चटणीला साऊथ इंडियन स्टाईल अशी चव येते। जर तुम्ही याच्यात शेंगदाणे नसेल घालणार तर तुम्ही याच्यात डाळवही ॲड करू शकता, त्यामुळं अजून दुपटीनं अशी चव वाढल्या जाते। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।